योग काय करतो? योग तुम्हाला निर्विकल्प समाधीपर्यंत घेऊन जातो. त्याच्या पलीकडे योगाला नेता येत नाही. मायबाप लक्षात ठेवा. कर्म काय करतं? कर्म महाराज लक्षात ठेवा. आता जसं काय आजचा सोमवार आहे, एकादशी आहे, त्याच्यानंतर आपली ही जी वारी आहे ही अंतःकरणाच्या शुद्धीची कामं करतात महाराज. कर्म तुमच्या अंतःकरणाची शुद्धी करतं. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही. कर्म ते कर्म काय करतं? फक्त अंतःकरणाची शुद्धी करतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये महाराज लक्षात ठेवा मन सुखी येतो घरात नारायण. पण कर्म काय करतंय? तुम्हाला कर्म अंतःकरणाची शुद्धी करतं. योग तुम्हाला निर्विकल्प समाधीपर्यंत घेऊन जातो. त्याच्यानंतर ज्ञान तुम्हाला महाराज लक्षात ठेवा परमात्म्याची प्राप्ती करून येतं. पण परमात्म्याची प्राप्ती करून दिल्यानंतर ते तुम्हाला आणि परमात्म्याला वेगळं ठेवत आणि त्यानं तुम्हाला आणि परमात्म्याला वेगळं न ठेवल्यामुळे महाराज लक्षात ठेवा परमात्म्याची प्राप्ती होऊन सुद्धा परमात्म्याच्या महाराज लक्षात ठेवा प्राप्तीचा आनंद घेता येत नाही. म्हणून करता ज्ञानाचा, भक्तीचा, त्याच्यानंतर कर्माचा भक्तीचा, योगाचा भक्तीचा ज्यावेळेस महाराज लक्षात ठेवा विचार येतो त्यावेळेस कर्म, योग, ज्ञान याच्या अनुसंधाने जर विचार केला तर महाराज म्हणतात भक्ती देवाला जास्त आवडते. का? कारण भक्ती महाराज लक्षात ठेवा तुम्हाला समाधीपर्यंत नेते. भक्ती तुमच्या अंतःकरणाची शुद्धी करते. भक्ती देवापर्यंत नेते. नवे नवे देवाला तुमच्यापर्यंत घेऊन येते आणि महाराज लक्षात ठेवा देवाच्या सुखाचा, देवाचा उपभोग, भक्तीचा उपभोग तुम्हाला घ्यायला महाराज लक्षात ठेवा या ठिकाणी प्रवृत्त करते. म्हणून महाराज म्हणतात योगाच्या, ज्ञानाच्या, कर्माच्या अनुषंगाने जर विचार केला तर आम्हाला भक्ती ही जास्त आवडते. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात की थोर भक्ती आम्हाला आवडते. प्रथम वाह